डॉक्टर शिंदे ठरतायत ग्रामीण भागातील महिलांसाठी देवदूत। डॉक्टर शिंदेंनी केल्या चक्क 42,000पेक्षा जास्त नॉर्मल डिलिव्हरी। सध्याच्या युगात डिलिव्हरी म्हणजे सिझर असाच धडाका वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे। बुलढाण्यातल्या डॉक्टर दशरथ शिंदे यांचा सिझर नको तर फक्त नॉर्मल डिलिव्हरीच हवी असा आहे आग्रह। माझ्या मुलीचं सिझेरियन झालं, आजकाल हे वाक्य आपण नेहमी ऐकतो। प्रसूती नॉर्मल असावी की सिझर यावरून बराच वादही सुरू असतो। 100%पैकी जवळपास 90% प्रसूती सिझर होतात। पण बुलढाण्यातले एक डॉक्टर याला अपवाद ठरले। सिंदखेड राजा तालुक्यातल्या दुसर बीडमध्ये डॉक्टर दशरथ शिंदे यांनी आत्तापर्यंत तब्बल 42,000पेक्षा जास्त नॉर्मल प्रसूती केलेत। 1992 पासून ते प्रसूती करतात। अत्यंत गरीब घरात जन्माला आलेले डॉक्टर दशरथ शिंदे हे 1980 साली डॉक्टर झाले आणि गरीब जनतेसाठीच सेवा करायचं त्यांनी ठरवलं। दुसर बीडमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली। सगळ्यात पहिली प्रसूती त्यांनी अवघ्या 3 रुपयात केली। आता जेमतेम 5 ते 6 हजार रुपयात प्रसूती केल्या जातात। प्रसूती ही नॉर्मलच झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो। कित्येक वेळेला अत्यंत गुंतागुंतीची असलेली प्रसूतीही त्यांनी नॉर्मल केली आहे। बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळलेली असल्यास, बाळानं पोटात शी केल्यास, बाळ पायाळू असल्यास, गर्भातलं पाणी कमी झाल्यास सिझर करावं लागतं असं सांगितलं जातं। पण शिंदे यांनी बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळलेली असताना किंवा बाळ पायाळू असतानाही नॉर्मल डिलिव्हरी केली आहे। त्यासाठी त्यांनी एक नवीन पद्धत काढून नॉर्मल डिलिव्हरी करतायत। डिलिव्हरीसाठी 24 तास हा टाइम पिरियड असतो आणि नातेवाईकांसाठी त्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागते असे आवाहन डॉक्टर दशरथ शिंदे यांनी नातेवाईकांना केले। डॉक्टर शिंदे सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत कमी शुल्कामध्ये प्रसूती करतात। विशेष म्हणजे एखाद्या महिलेला मुलगी झाली तर आणखी कमी शुल्क घेतलं जातं। सध्या सर्रास सिझर करून प्रसूती केली जाते। अशा वेळी नॉर्मल प्रसूतीसाठी आग्रह धरणारे डॉक्टर फारच कमी। डॉक्टर दशरथ शिंदे हे ग्रामीण भागातील महिलांसाठी देवदूत ठरत आहेत। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। सिझरचे 2 इंडिकेशन असतात, एक ॲब्सोल्यूट इंडिकेशन आणि एक रिलेटिव्ह इंडिकेशन। ॲब्सोल्यूट इंडिकेशनमध्ये तुम्हाला हे सिझर करावंच लागतं। ॲब्सोल्यूट इंडिकेशनमध्ये जर म्हणलं एखाद्या वेळेस बाळ आडवं असलं किंवा दुसरं नाळ जर समोर आलेला असला, एकदम पुढे आला, त्यावेळेस नाळ बाळाच्या आणि डोक्यामध्ये आणि आईच्या याच्यामध्ये दबून त्यावेळेस बाळात दगावण्याची शक्यता असते। अशा वेळेस ॲब्सोल्यूट किंवा एखाद्या वेळेस बाळाचे ठोके 50-60च्या खाली जर आले पर मिनिट, अशा वेळेस सिझर करावं लागतं। परंतु किंवा एखाद्या पेशंटला त्या बाईला अगोदर ब्लिडिंग जर सुरू झालं तर अशा काही ॲब्सोल्यूट इंडिकेशन आहेत। पण रिलेटिव्ह इंडिकेशन खूप आहेत। रिलेटिव्ह इंडिकेशन जे म्हणतात ना, आता हे नाळ गळ्याचा वेढा असला किंवा पाणी कमी असलं, शी केलेली असली, पण हे रिलेटिव्ह इंडिकेशनमध्ये जनरली सिझर नाही केलं तरी नॉर्मल जर केलं तरी नॉर्मल होते। टाइम पिरियड किती नॉर्मल? नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जनरली नॉर्मल डिलिव्हरीचा टाईम पिरियड हा 24 तासाचा आहे। त्याच्याही अगोदर एक दिवस त्या बाईला थोडा थोडा त्रास होतो, परंतु 24 तासाचा आहे। पहिले 20 तास हे लेटंट पिरियड असतो, त्यामध्ये नुसतं थोड्याफार प्रमाणात पेशंटचं दुखणं, सुरुवातीला थोडं 1-1 तासानंतर हळूहळू वाढत जाऊन असा, म्हणजे पहिले 0 पासून 3 सेंटीमीटर पिशवीचं तोंड उघडायला 20 तास लागतात
आणि त्याच्यानंतर मग ते 4 ते 5 तासामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होती. ही प्रायमरीमध्ये म्हणजे पहिल्यांदा डिलिव्हरी असली तर. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा जर असली तर ती 10 ते 12 घंट्यामध्ये डिलिव्हरी होते. हा 24 घंटाचा पिरियड आहे. हा 24 तासामध्ये लोक आजकाल हे 24 तास थांबायला तयार नाही आणि त्याच्यामुळे जास्त सीझरचं प्रमाण वाढलेलं आहे. ती नैसर्गिक पद्धतीनं होऊ दिले ते 100% नॉर्मलच होते आणि माझा नॉर्मल डिलिव्हरीवर जास्त विश्वास आहे. आम्ही ब्रीच डिलिव्हरी इथे आत्ताही नॉर्मल डिलिव्हरी करतो. पायाळूची डिलिव्हरी असते. वास्तविक ब्रीच डिलिव्हरी ही ॲब्सोल्यूट इंडिकेशन आहे सीझरचं, परंतु आम्ही एक नवीन पद्धत शोधून काढली. आम्ही त्याच्यामध्ये इपिझॉटॉमी करत नाही. इपिझॉटॉमी नाही केल्यामुळं एक सफिशियंट स्पेस निर्माण होते आणि आफ्टर कमिंग हेडला काही प्रॉब्लेम येत नाही. अशा आम्ही आतापर्यंत जुळे असलेली, गळ्यात नाळ असलेली, पाणी कमी असलेली, पोटामध्ये बाळाच्या शी केलेली असलेली किंवा नाळाचा वेळा गळ्याभोवती गुंडाळलेला असल्यास अशा डिलेवऱ्या आम्ही त्या आताही नॉर्मल करतो आहे.